प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी आता सजऱ्याचं बघायला मिळतंय। 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजून निघाली आहे। तर यावेळेस तयारी देखील केली जाते। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघे 2 दिवस उरलेत आणि त्या अनुषंगानेच आता राम मंदिर परिसरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। तर अयोध्यानगरीत पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येने रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झालेत। तर महाराष्ट्रातील यवतमाळ आणि नांदेडमधील भाविकांसोबत देखील त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, तो आपण पाहूयात। तो संवाद आपण पाहणारच आहोत, मात्र त्यापूर्वी आपण बघतोय ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी रामभक्त दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर आपण बघतोय राम मंदिर परिसरात आता आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। थेट अयोध्येमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी विकास काजले आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। विकास, आपण बघतोय 22 जानेवारीला अवघ्या 2 दिवसांवरती हा सोहळा येऊन ठेपला असताना त्या ठिकाणी जल्लोषात अशी तयारी केली जाते। अनेक रामभक्त त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। सध्याचं त्या ठिकाणचं वातावरण नेमकं कसं आहे? नक्कीच वर्षा जर बघितलं तर अयोध्येला मोठा राम मंदिर झालेला आहे आणि याच्या प्रतिष्ठेसाठी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत। अनेक भक्त देशभरातून या ठिकाणी आलेले आहेत। आता सध्या आपण ज्या परिसरात उभा आहोत तो परिसर म्हणजे लता मंगेशकर चौक, महाराष्ट्राची आणि देशाची गानकोकिळा म्हणजे लता मंगेशकर चौकामध्ये आपण आहोत। गेल्याच वर्षी या चौकाचं नामकरण झालं, नया घाट म्हणून या चौकाची आधी ओळख होती आणि आता गेल्या वर्षीपासून लता मंगेशकर चौक म्हणून या चौकाची ओळख करण्यात आलेली आहे। या चौकामध्ये मोठी वीणा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 7 पिलर या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत। 7 पिलर म्हणजे सप्तसुरांची उधळण म्हणून या पिलरची आठवण आहे। तर 92 कमळाची फुलं या ठिकाणी त्यांचे प्रतिमा बनवण्यात आलेले आहे की ज्या 92 वर्ष लता मंगेशकर यांचा वय होतं, त्यामुळे ते 92 प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जर भक्त बघितले, राम भक्त बघितले तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। अयोध्या नगरीला अक्षरशः मोठा यात्रोत्सव या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे। अनेक विकास, तू त्या ठिकाणच्या रामभक्तांची भावना काय आहे जाणून घेऊ शकतो का? आपण बघतोय मोठ्या संख्येने खरं तर त्या ठिकाणी राज्यभरातून भाविक दाखल झालेत। अयोध्या से क्या कहना चाहेंगे? जैसे कि दिवाली बन रही है, एकदम बहुत अच्छा लग रहा है। यहाँ पे आके पूरा भ्रमण किए, चारों तरफ पूरा राममय है चारों तरफ, और पूरा चारों तरफ गाना बजाना भी हो रहा है, तैयारी जोरों से है जी। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्याची ही दिसत आहे। या ठिकाणी एक बँजो पथक देखील लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी 2 दिवसामध्ये जो काही कार्यक्रम होणार आहे त्याची रंगीत तालीम या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ती रंगीत तालीम देखील बघण्यासाठी अनेक भाविक आणि असतील, रामभक्त असतील ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्यामध्ये ही गर्दी असून अनेक शहरांतून नागरिक जे 2 दिवसापासून या ठिकाणी आलेले आहेत, कारण 20 तारखेपासून म्हणजे आज मध्यरात्रीनंतर या ठिकाणी प्रवेश बंदी असणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सर्वांनीच राम जे काही मंदिर तयार होत आहे त्याच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही रामभक्त आपण आहेत ते या ठिकाणी पाहू शकतो। आपण अजून काही रामभक्त त्यांच्याशी धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।